जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 47। 13 संयोग केवल गुणस्थान। या गुणस्थानात 4 घाती कर्माचा पूर्णपणे नाश होतो। जीवाला आपले स्वभाव, चतुष्टय, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य प्राप्त होतात। आत्मा परमात्मा बनतो। या गुणस्थानात 4 घाती कर्मांचा नाश झाला असताना 9 क्षयिक लब्धी प्राप्त होतात। 1 क्षयिक ज्ञान, 2 क्षयिक दर्शन, 3 क्षयिक सम्यकत्व, 4 क्षयिक चारित्र्य, 5 ते 9 क्षयिक दान, लाभ, लोभ, उपभोग, वीर्य। येथे काययोग असतो, म्हणून या गुणस्थानात संयोग केवल गुणस्थान म्हणतात। यांना शरीर असते म्हणून सकल परमात्मा म्हणतात। गुणस्थान 7 पासून पुढील गुणस्थाने ध्यानस्थ असतात। त्यांचा निरंतर उपयोग आत्मध्यानात असतो। या 13व्या गुणस्थानात काययोग असल्यामुळे सर्वज्ञ भगवान ध्यानस्थ असताना देखील त्यांच्या शरीराच्या बाह्य क्रिया, समवशरणात सिंहासनावर अधर बसणे, दिव्यध्वनीद्वारे उपदेश देणे, समवसरण विघटित झाल्यानंतर सिंहासनावरून उठणे, विहार करणे, या सर्व क्रिया नियतिवश नियोगवश होतात। त्या क्रिया करण्याकडे त्यांचा उपयोग नसतो। समवशरणामध्ये सर्वज्ञ भगवान भव्य जीवांना धर्माचा, व्यवहार धर्माचा, तीर्थप्रवृत्ती धर्माचा, तीर्थप्रवृत्ती मार्गाचा, पुण्य मार्गाचा व निश्चय धर्माचा, मोक्ष मार्गाचा दिव्यध्वनीद्वारे उपदेश देतात। दिव्यध्वनी निघणे हा त्यांचा देवकृत अतिशय असतो। त्या अतिशयामुळे त्यांच्या सर्वांगातून जीभ, दात, ओठ इत्यादी अवयव न हलविता ओंकार रूप अनक्षरी भाषारूप दिव्यध्वनी निघते। ती समवशरणातील सर्व जीवांना आपापल्या भाषेमध्ये समजते। याप्रमाणे सर्वज्ञ भगवान भव्य जीवांना मोक्ष मार्गाचे मार्गदर्शन करून जीवांना आत्मकल्याण सुखाचा मार्ग दाखवितात। ते साक्षात प्रत्यक्ष निमित्त होतात, म्हणून त्यांना प्रथम नमस्कार केला आहे। अरिहंत भगवान वितराग 18 दोषांनी रहित असतात, सर्वज्ञ असतात। ते केवल ज्ञानाने लोक अलोकातील सर्व पदार्थ व त्यांचे त्रिकालवर्ती भूत भविष्य वर्तमान सर्व पर्याय यांना युगपत जाणतात। वास्तविक निश्चयनयाने ते आत्मज्ञ असतात। त्यांचा उपयोग आपल्या ध्रुव आत्मस्वरूपात स्थिर असतो, परंतु त्यांचे आत्मज्ञानोपयोगात जगातील संपूर्ण ज्ञेय पदार्थ स्वयं प्रतिबिंबित होतात, म्हणून व्यवहारनयाने भगवान सर्वज्ञ म्हटले जातात। आपण आरशाकडे पाहतो त्यावेळी त्यात पडलेले प्रतिबिंब देखील आपणास सहजगत्या दिसते। आरशात पडलेल्या प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या उद्देशाने त्या प्रतिबिंबाकडे आपले लक्ष केंद्रित करणे हे अल्पज्ञानाचे, कनिष्ठ ज्ञानाचे लक्षण होय। वास्तविक त्यावेळी देखील आपण प्रथम आरसा पाहतो, नंतर प्रतिबिंब पाहतो, पण आपणास आरसा दिसत नाही। आपण आरशाकडे पाहतो याचे भान विसरतो व प्रतिबिंबाकडे पाहण्यातच आपण तल्लीन होतो। ही प्रतिबिंबाकडे पाहण्याची जी रागमय बुद्धी, तेच जड ज्ञान अज्ञान होय। ते ज्ञान असूनही अज्ञान जडज्ञान म्हटले जाते, कारण ते ज्ञानाचे कार्य न करता जडाला पाहण्याचे कार्य करते। तो प्रतिबिंबाला पाहत असताना वास्तविक ज्ञानकाराला जाणण्याचे कार्य करतो, तथापि त्याला ज्ञानाकाराचे भान होत नाही। प्रतिबिंबाकार ज्ञेयाकारालाच वस्तू समजून त्या प्रतिबिंबाकडे पाहण्यातच ज्ञानाची सार्थकता समजतो, हेच त्याचे अज्ञान होय। परंतु जे सत्यज्ञान पूर्ण ज्ञान असते त्याचा उपयोग केवळ आत्मज्ञानरूप दर्पणाकडे असतो। त्यावेळी ज्ञानाच्या स्वच्छ स्वभावात
संपूर्ण ज्ञेयाचे प्रतिबिंब ज्ञानात पडते. संपूर्ण ज्ञेयाकारामध्ये ते ज्ञान व्यापक असते. तथापि ते ज्ञेयाकाराकडे त्या ज्ञानाचा उपयोग नसतो. त्या ज्ञेयाकारांना जाणण्याची उत्सुकता रागबुद्धी नसते, म्हणून ते ज्ञान ज्ञानाकार रूपानेच परिणमते. ज्ञेयाकार रूपाने परिणमत नाही. त्या ज्ञानाचे ज्ञेयार्थ परिणमन होत नाही. तेच ज्ञान खरे सत्यज्ञान, जीवज्ञान म्हटले जाते. आपले ज्ञान ज्ञेयाकार परिणत होते. ज्ञेय पदार्थाला जाणण्याची उत्सुकता रागबुद्धी ठेवून आपण जाणण्याचे काम करतो. आपले ज्ञान ज्ञेयार्थ परिणमन करते, म्हणून आपले ज्ञान खरे सत्यज्ञान नसून ते जडज्ञान अज्ञान म्हटले जाते. या जडज्ञानाला इष्ट न समजता सत्यज्ञानालाच इष्ट समजून त्यालाच उपादेय समजून त्यात जो श्रद्धेने, ज्ञानाने, वृत्तीने स्थिर होतो तोच स्वतः सत्यज्ञानी सर्वज्ञ परमात्मा बनतो. या गुणस्थानाचा काल कमीत कमी अंतर्मुहूर्त व जास्तीत जास्त 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष व अंतर्मुहूर्त कमी असतो. शेवटी विहार बंद होतो. समाधी योग धारण करतात. आयुकर्माची स्थिती संपत आली असताना जर इतर 3 अघाती कर्माची स्थिती जास्त असेल तर ती स्थिती कमी करण्यासाठी केवली भगवान केवली समुद्घात करतात. आत्म्याचे प्रदेश मूल शरीराला न सोडता बाहेर पडणे याला समुद्घात म्हणतात. हा केवली समुद्घात 8 समयाचा असतो. 1. पहिल्या समयात आत्म्याचे प्रदेश 14 राजू उंच दंडाकार पसरतात. 2. दुसऱ्या समयात आत्म्याचे प्रदेश पडद्याप्रमाणे प्रतलाकार लांब व रुंद लोकाकाश भर पसरतात. तिसऱ्या समयात आत्म्याचे प्रदेश कपाटाप्रमाणे लांबी रुंदी जाडी लोकाकाश भर पसरतात. चौथ्या समयात पूर्ण लोकाकाश भर लोकपूर्ण रूप घेतात. त्यामुळे त्या बाकीच्या 3 अघाती कर्माची स्थिती पूर्ण अभोग प्राप्त करून आयुकर्मा इतकी समान होते. 5व्या, 6व्या, 7व्या समयात पुन्हा पूर्ववत क्रमाने कपाटाकार, प्रतलाकार, दंडाकार होऊन शेवटच्या 8व्या समयात मूल शरीरात प्रवेश करतात. 14. अयोग केवल गुणस्थान. जेव्हा अरिहंत भगवान योग निरोध करतात, समाधी योग धारण करतात, शेवटी योगाचा अभाव होतो. नवीन कर्माचा आश्रवबंधाचा पूर्ण अभाव होतो. शेवटी 4ही अघाती कर्माचा पूर्ण नाश होतो. त्यांचे परम औदारिक शरीर कापरासारखे उडून बाह्य वातावरणात ते परमाणू मिळून जातात. त्यांचा आत्मा एक समयात ऊर्ध्वगमन करून लोकाच्या अग्रभागी असलेल्या सिद्धभूमीवर जाऊन विराजमान होतो. तेथून पुन्हा कधीही संसारात येत नाही. तेव्हा ते मुक्त किंवा सिद्ध म्हटला जातो. सिद्ध परमात्मा. मुक्त परमात्म्याला सिद्ध म्हणतात. निश्चयनयाने मुलात आत्मा स्वतः सिद्ध जीवास्तिकाय स्वरूप असा जितका जेवढा अनंत गुणांचा अखंड पिंड असतो तसाच तितकाच तेवढाच सिद्ध अवस्थेत शिल्लक राहतो, प्रकट होतो. बाकी संसार अवस्थेत जीवाशी अनादी काळापासून बद्ध संयोगरूप असलेली उपाधी अनात्मतत्व भावकर्म अर्थात रागद्वेषादी विकार, द्रव्यकर्म अर्थात ज्ञानावरणादी 8 कर्म, नोकर्म, शरीर, इंद्रिय वगैरे या सर्वांचा सिद्ध अवस्थेमध्ये अभाव होतो. त्यापैकी कर्म व नवकर्म तर पुद्गल वर्गणारूप सद्द्रव्य आहे. त्या कर्म नवकर्म अवस्था विलीन होऊन पुद्गल वर्गणारूप होतात. परंतु रागद्वेषादी भावकर्म हे वास्तविक सद्रूप पदार्थ नाही, जीवाने भ्रमाने मानलेले विकारभाव असतात. ज्याप्रमाणे आरसा व पदार्थ यांचा जोपर्यंत यांचा संयोग असतो तोपर्यंत प्रतिबिंब दिसते, पण त्यांचा संयोग दूर झाला म्हणजे ते प्रतिबिंब
कोठे जाते, त्याचे काय होते हा प्रश्नच आकाशपुष्पाप्रमाणे निरर्थक ठरतो. कारण वास्तविक ते रागाधिक भाव मूळ पदार्थ नसतात. आत्म्याच्या ज्ञानरूप पदार्थाने तावत्काल धारण केलेले ते मायावी रूप असते. ज्याप्रमाणे मृगजल ही वास्तविक वस्तू नसते, पण त्याचे अस्तित्वाचा भास हरिणांना होतो, त्याचप्रमाणे रागद्वेष हे वास्तविक मूलभूत वस्तू नसतात. हा जीव अज्ञानाने त्यांना आपला स्वभाव समजतो, त्यांचा आदर करतो. तोपर्यंतच ते आपले मायावी रूप दाखवून जगाला भुरळ घालतात. जेव्हा जीवाला वस्तुस्वरूपाचे ज्ञान होते, तेव्हा जीव आपल्या ध्रुव ज्ञान स्वभावात स्थिर होतो. तेव्हा पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ दिसणारे पण वास्तविक वस्तू भूत नसणारे रागद्वेष पार लयास जातात. याप्रमाणे संसाराचे या मायावी नाटकाचा शेवट होतो. जीव आपल्या स्वाभाविक स्वतःसिद्ध मूळ स्वरूपात सदा सर्व काळ स्थिर होतो. त्यावेळी कर्म नोकर्म भावकर्म रूप उपाधीचा नाश होतो. म्हणून व्यवहारनयाने निमित्तप्रधान भाषेमध्ये कर्माच्या अभावाने आत्मासिद्ध परमात्मा होतो असे म्हटले जाते. वास्तविक कर्म परद्रव्य आहे. एका द्रव्याच्या अभावाने दुसऱ्या द्रव्यात अर्थात जीवद्रव्यात पूर्वी नसलेला सिद्धपणा नंतर प्राप्त होतो असे नसून जो जेवढा स्वतःसिद्ध जीवास्तिकाय मूलद्रव्य असतो, तोच तेवढाच कर्माच्या अभावात प्रगट होतो. व्यवहारात आपण दर्पणावरील मल नष्ट झाल्यामुळे दर्पण स्वच्छ झाला असे म्हणतो, पण त्याचा अर्थ मलाच्या अभावाने दर्पणामध्ये नसलेला स्वच्छपणा मागाहून येतो असे नसून मळाच्या सद्भावात देखील दर्पणाचा जो स्वच्छ स्वभाव मूलभूत असतो, तोच मळाच्या अभावात प्रकट झालेला आपणास दिसतो. यावरून वास्तविक शक्तिमुक्त आत्मा मूळ स्वतःसिद्ध शुद्ध जीवास्तिकायच असतो. त्या शक्तिमुक्त आत्म्याचे ज्याला दर्शन होते, श्रद्धान होते, त्याला दृष्टिमुक्त म्हणतात. जेव्हा दृष्टिमुक्त आत्मा शक्तिमुक्त आत्म्याशी तल्लीन होतो, तेव्हा तोच पर्यायमुक्त व्यवहारमुक्त म्हटला जातो. परमात्मा बनवावा लागत नाही, बनविला जात नाही. तो स्वतः सिद्ध बनलेलाच आहे. त्याची जाणीव करून घेऊन त्यात विलीन होणे हेच व्यवहाराने परमात्मा बनणे म्हटले जाते. हेच जैन दर्शनाचे अनेकांतात्मक गूढ रहस्य आहे.